तर आज चक्र मेडिटेशनचा आपला हा दुसरा दिवस आहे. आज आपण 2 चक्रांवर काम करणार आहे. ठीक आहे, 2 चक्रांवर मेडिटेशन ठेवणार आहे, ध्यान करणार आहे त्याच्यावर. कुठले 2 चक्र आहे? तर पहिलं चक्र जात आहे स्वाधिष्ठान चक्र, ज्याला सॅक्रल चक्र किंवा सेक्स चक्र असं म्हटलं जातं. आणि त्याच्याच थोडंसं वर आपण म्हणूया मणिपूर चक्र किंवा त्याला सोलर प्लेक्सस चक्र असं म्हटलं जातं. तर या दोन्ही चक्रांसाठी आपल्याला काम करायचं आहे. तर आपण सुरुवात करू. सगळ्यात पहिले म्हणूया आत्मा नमस्ते. दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीत छातीच्या समोर आपण आणले आहेत. हळुवारपणे आपण ते नेले आहेत डोक्याच्या वर, क्राउन चक्राच्या वर, सहस्रार चक्राच्या वर. डोळे बंद ठेवणार आपण. डोळे बंद करायचे आहेत. श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे आणि ब्लेसिंग्स मागायच्या आहेत. शरणागती ठेवायची आहे त्या परब्रह्माच्या तिथे. तर चला शरणागती करूया. टू द सुप्रीम परब्रह्मन, बुद्ध पद्मसंभवा, परमात्मा चोहानजिंग मिलिंग, महाआत्मा चोकॉक्सी, टू ऑल द स्पिरिच्युअल टीचर्स, नमस्ते. I, the soul, salute the divinity within you. I, the soul, recognize the spiritual teacher within you. I, the soul, am super receptive and superconductive on all levels to the divine energies and blessings passing through you. Yes, Master. Thank you, Master. With deep devotion and gratitude, with deep reverence and respect, and with lots of love, thank you so much. In full faith, so be it. तर बघूया या 2 चक्रांबद्दल माहिती. आपण काल पाहिलं होतं की चक्रांना वेगवेगळे रंग आहेत. आजचं जे चक्र आहे ते चक्र जात आहे स्वाधिष्ठान चक्र, जे मूलाधार म्हणजेच बेसिक चक्राच्या एक्झॅक्टली वर आहे. हे स्वाधिष्ठान चक्र, ज्याला आपण सॅक्रल किंवा सेक्स चक्र म्हणतो, हे सेक्स चक्राचं बेस किंवा बेसिक सबस्टन्स जो जातो आहे तो आहे पाणी, वॉटर. ठीक आहे. आणि हे सेक्स चक्र आपले सेक्स डिझायर्स, प्लेजर, लस्ट किंवा रिप्रोडक्शन, क्रिएटिव्हिटी, ज्याला लोअर क्रिएटिव्ह चक्र असं पण म्हटलं जातं. आणि हे चक्र आपल्या बॉडीमधले किडनी, युटरस, जेनायटल पोर्शन, रिप्रोडक्टिव्ह पोर्शन्स, युरिनरी ब्लॅडर, ठीक आहे, या सगळ्या गोष्टींना कंट्रोल करत असतात. किडनीला पण म्हणजे पूर्ण युरिनरी सिस्टीम जी आहे या युरिनरी सिस्टीमला ते कंट्रोल करत असतं. ठीक आहे. असं हे झालं सॅक्रल चक्र. या सॅक्रल चक्राचा रंग कोणता आहे? तर याचा रंग चालला जातो नारंगी, ऑरेंज कलर. ठीक. आणि या सॅक्रल चक्राला बीज मंत्र कोणता आहे? आपण पाहिलं होतं ना, प्रत्येक चक्राला बीज मंत्र आहे. तर सॅक्रल चक्राचा बीज मंत्र जातोय वम. कुठला जातो? वम. त्याच्यानंतरचं पुढचं जे चक्र आज आपल्याला बघायचं आहे ते चक्र जात आहे मणिपूर चक्र किंवा सोलर प्लेक्सस चक्र. सोलर प्लेक्सस म्हणजेच सूर्याची एनर्जी जास्तीत जास्त घेऊन चालणारं. आणि हे मणिपूर चक्र जे आहे ना, याचा रंग पण आपण बघू तर तो येलो कलर आहे. आणि अग्नी हा याचा बेस आहे, याचं नेचर आहे. का बरं अग्नी याचं नेचर आहे? तर जर आपण बघू की हा आपल्या बॉडीच्या कुठल्या ऑर्गन्सवर कंट्रोल ठेवतो किंवा त्याला रेग्युलेट करत असतो, तर आपली पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि आपली मस्क्युलो स्केलेटल सिस्टीम, म्हणजे मसल्स पण बघितल्या जाते, थोडी बहुत स्केलेटल सिस्टीम पण याच्यात आहेत. आणि आपली पूर्णच्या पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे माउथ पासनं पूर्ण हे जे आपलं ज्याला आपण फूड पाईप म्हणतोय, ठीक आहे, अन्ननलिका, त्याच्यानंतर स्टमक. ठीक. तर हे स्टमक, त्याच्यानंतर लिव्हर ज्याला यकृत म्हणतो, पॅनक्रियाज, पूर्ण आतले इंटस्टाईन, लार्ज इंटस्टाईन, स्मॉल इंटस्टाईन, ॲनल पोर्शन पर्यंत सगळ्या गोष्टी. ठीक आहे ना. लिव्हर पण त्याच्यात येणार, गॉल ब्लेडर पण त्याच्यात येणार आहे. ठीक आहे. सगळ्या 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 गोष्टी, पॅनक्रियास पण त्याच्यात येतात. तर हे आपलं सोलर प्लेक्सस चक्र किंवा मणिपूर चक्र हे फार महत्वाचं आहे.
कारण त्याच्यावरच आपलं अख्खी फिजिओलॉजी चालत असते व्यवस्थित. कारण आपण म्हटलं ना, पोट खराब असलं की मन पण खराब होतं आपलं. म्हणजेच जर मनात खूप जास्त प्रेशर आहे असं आपल्याला वाटलं, तर आधी आपण आपलं सोलर प्लेक्सस चक्र चेक करायला पाहिजे. ते जास्त फुललेलं दिसतं, जास्त त्याच्यात कंटॅमिनेशन झालेलं दिसतं. आपल्या सगळ्या मेंटल प्रेशरमुळे सगळ्यात पहिले खराब होणारं चक्र म्हणजे सोलर प्लेक्सस चक्र किंवा मणिपूर चक्र. त्याच्यामुळे असं म्हटलं जातं, की तुम्ही हे चक्र फार व्यवस्थित आणि शांत ठेवायला पाहिजे. कारण जितके पण स्किन डिझिजेस, ॲलर्जी, इन्फेक्शन किंवा खूप जास्त वजन वाढतंय किंवा खूपच अतिशय ज्याला आपण म्हणू डिसऑर्डर्स तयार झाले आहेत, ईटिंग डिसऑर्डर्स आहेत किंवा डायबिटीज आहे, ठीक आहे? हे सगळ्या गोष्टी, ब्लड रिलेटेड डिजीज, या सगळ्या 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 गोष्टी ज्या आहेत ना, हे मणिपूर चक्र स्वच्छ आणि चांगलं केलं, की सगळ्या गोष्टी आपोआप दूर होतात. आणि जेवढेही आपल्याला कामाचे ताणतणाव येतात किंवा एक प्रकारचं प्रेशर असतं आपल्यावर, की काम होत आहे का नाही होत आहे किंवा माझं प्रमोशन होणार का नाही होणार, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या मणिपूर चक्राच्या याच्यातनंच कंट्रोल केल्या जातात. खूप जास्त प्रेशर आलं की मणिपूर चक्रामध्ये जास्त कंटॅमिनेशन झालंय, ते जास्त लेस पॉझिटिव्ह एनर्जीजनी, ब्लॅक एनर्जीनी भरल्या गेलाय असं आपण समजूया. तर याला आपल्याला तिकडनं स्वच्छ करायचं असतं. तर या येलो कलरच्या मणिपूर चक्राचं, पिवळ्या रंगाच्या या मणिपूर चक्राचं बीज मंत्र आहे रम. याचं बीज मंत्र जातो आहे रम. तर आज आपल्याला 2 बीज मंत्र बघायचे आहेत. 2 चक्रांवर आपल्याला आपलं ध्यान केंद्रित करायचं आहे. तर डोळे बंद करूयात आणि सगळ्यात पहिले आपण आपल्या स्वाधिष्ठान चक्राकडे लक्ष केंद्रित करूया. स्वाधिष्ठान चक्र, ज्याला आपण म्हणतोय सॅक्रल चक्र किंवा सेक्स चक्र. ऑरेंज कलरचं हे चक्र हे उत्पत्तीसाठी रिस्पॉन्सिबल आहे. प्रकृतीत येणारे जे काही रिप्रोडक्टिव्ह किंवा क्रिएटिव्ह कंडिशन्स असतात, काही नवीन उत्पत्ती करायची असेल, तर स्वाधिष्ठान चक्र हे जास्त एनर्जाइज किंवा ऍक्टिव्ह असलं पाहिजे, असं म्हटलं जातं. चला तर आपण आपल्या स्वाधिष्ठान चक्राकडे लक्ष केंद्रित करूया. एक श्वास आत येतो आहे आणि तो बाहेर जातो आहे. 6 काउंटिंग मध्ये इनहेल करणार आहे, 6 काउंटिंग मध्ये एक्झेल करणार आहे. आणि याच्यामध्ये आपण 3-3 काउंटिंगचे पॉज घेणार आहे. चला तर स्वाधिष्ठान चक्राकडे लक्ष केंद्रित करत असतानाच आपण 6-3-6-3 असे काउंटिंग असलेलं रिदमिक ब्रीदिंग पण करूया. लक्ष स्वाधिष्ठान चक्राकडे असू द्या, पण रिदमिक ब्रीदिंग पण सुरू राहू द्या. त्याच्या आधी आपली जीभ टाळूला लागलेली आहे का नाही हे एकदा चेक करा. डोळे अलगद बंद आहेत का नाही हे एकदा क्रॉस चेक करा. आणि आपले दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवलेले असतील. तळवे हे आकाशाकडेच असू द्या. चला तर आपण ॲब्डॉमिनल रिदमिक ब्रीदिंगची प्रॅक्टिस करूया. इनहेल 1, 2, 3, 4, 5, 6. Pause 1, 2, 3. Exhale 1, 2, 3, 4, 5, 6. Pause 1, 2, 3. Exhale, inhale 1,
2, 3, 4, 5, 6. Pause. 1, 2, 3. Exhale. 1, 2, 3, 4, 5, 6. Pause. 1, 2, 3. Inhale. 1, 2, 3, 4, 5, 6. Pause. 1, 2, 3. Exhale. 1, 2, 3, 4, 5, 6. Pause. 1, 2, 3. Relax. आपले लक्ष स्वाधिष्ठान चक्राकडेच असू द्या. एक चकाकणारा पांढरा प्रकाश, ती दिव्य ऊर्जा आपल्या श्वासाद्वारे स्वाधिष्ठान चक्रात प्रवेश करत आहे अशी कल्पना करा. श्वास आतमध्ये येतो आहे, त्याद्वारे ती एनर्जी, ती दिव्य एनर्जी, ती डिव्हाइन पॉवर आपल्या स्वाधिष्ठान चक्रात जमा होते आहे. आणि त्या दिव्य प्रकाशामुळे स्वाधिष्ठान चक्रात जमा असलेले सगळे ब्लॉकेजेस, जे आपल्याला अस्थिर बनवतात आहेत, जे आपल्या आयुष्यात ऑब्स्टॅकल्स किंवा अडथळे निर्माण करतात आहेत, हे सगळे ब्लॉकेजेस या दिव्य ऊर्जेमुळे डिलीट होतात आहेत, नष्ट होतात आहेत. प्रत्येक श्वासात ती दिव्य ऊर्जा स्वाधिष्ठान चक्रात जमा होते आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या स्वाधिष्ठान चक्रात असलेले सगळे चुकीचे इमोशन्स हे डिलीट होतात आहेत, डिसइंटिग्रेट होतात आहेत आणि नष्ट होतात आहेत. आपलं स्वाधिष्ठान चक्र हे चकाकल्यासारखं होत आहे, स्वच्छ होत आहे. अतिशय सुंदर, स्वच्छ आणि नारंगी रंगाने चमकदार असं दिसायला लागलंय. प्रत्येक श्वासागणित त्याच्यातली घाण, त्याच्यातले दुःखद विचार, त्याच्यातले सगळे ब्लॉकेजेस, ज्याच्यामुळे पैशांना अडथळा येत होता, रिलेशनशिपमध्ये अडथळा होता, जीवनात अनस्टेबिलिटी, अस्थिरता आली होती, हे सगळंच्या सगळं डिलीट होऊन गेलेलं आहे. आपलं स्वाधिष्ठान चक्र हे स्वच्छ झालेलं आहे. त्या दिव्य परमात्म्याच्या त्या दिव्य ऊर्जेने आपले स्वाधिष्ठान चक्र हे भरून निघत आहे. आणि त्या स्वाधिष्ठान चक्रात काही अफर्मेशन्स आपण भरतो आहे. मी पूर्णपणे स्थिर चित्त, शांत व सुरक्षित आहे. मी पूर्णपणे स्थिर चित्त, शांत व सुरक्षित आहे. कोणत्याही अनिष्टाची
मला भीती वाटत नाही, कारण माझ्याजवळ ईश्वर आहे. मी कायमच शांत, प्रसन्नचित्त व तणावरहित असते. मी कायमच शांत, प्रसन्नचित्त व तणावरहित असते. मी हाती घेतलेल्या सर्व जोखमीच्या कामात यशस्वी होते आहे. मी हाती घेतलेल्या सर्व जोखमीच्या कामात यशस्वी होते आहे. मी एक अतिशय यशस्वी व अलौकिक व्यक्ती आहे. मी एक अतिशय यशस्वी व अलौकिक व्यक्ती आहे. मी सुख, समृद्धी, शांती, समाधान याने भरभरून असलेलं जीवन जगते आहे. मी सुख, समाधान, शांती, ऐश्वर्य, उन्नती, प्रगती याने भरपूर असलेले जीवन जगते आहे. अष्टलक्ष्मी माझ्यावर प्रसन्न आहे. अष्टलक्ष्मी माझ्यावर प्रसन्न आहे. आपल्या स्वाधिष्ठान चक्राकडे लक्ष केंद्रित करा. अतिशय सुंदर चकाकणाऱ्या ऑरेंज कलरमध्ये ते आपल्याला दिसतंय, नारंगी रंगाचं. वं 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 हळूहळू आपले लक्ष मणिपूर चक्राकडे केंद्रित करा. नाभीच्या 2 इंच वर. मणिपूर चक्र जे आपल्याला पिवळ्या रंगाचं असतं हे समजलेलं आहे.
प्रत्येक श्वासागणित ती दिव्य सोनेरी ऊर्जा त्या मणिपूर चक्रात जमा होते आहे. त्या ऊर्जेच्या येण्यामुळे मणिपूर चक्रात असलेली सगळी घाण, सगळे पेंटअप इमोशन्स, डिझीज एनर्जी, डर्टी एनर्जी, सगळी घाण ही डिलीट होते आहे. आपले मणिपूर चक्र स्वच्छ होत आहे, ऍक्टिव्ह होत आहे, एनर्जाइज होत आहे. ती दिव्य ऊर्जा प्रत्येक श्वासागणक मणिपूर चक्रात जाते आहे आणि मणिपूर चक्रात जमा असलेली सगळी भीती, सगळं प्रेशर, सगळी एन्झायटी डिलीट होते आहे. आपले मणिपूर चक्र चकाकदार झाले आहे, चमकतंय, एकदम छान असं पिवळ्या रंगाचं दिसतंय. कारण की या दिव्य ऊर्जेमुळे त्याच्यात जमा असलेली सगळी घाण ही नष्ट झालेली आहे, कायमची. आता आपल्या मनात कुठलेही दडपण नाही. त्या दडपणाची एनर्जीची मणिपूर चक्रात होती, ती नष्ट झालेली आहे. आता आपल्या मनात कुठलीही भीती नाही, कारण त्या भीतीची जी एनर्जी त्या मणिपूर चक्रात होती, ती नष्ट झालेली आहे. आणि त्या दिव्य एनर्जीने आपले मणिपूर चक्र हे भरून गेलेले आहे. चला तर परत एकदा आपण काही अफर्मेशन्स म्हणूया. मी एक प्रेमळ, सलोख्याने वागणारी व शांतता प्रिय व्यक्ती आहे. आपले लक्ष मणिपूर चक्राकडेच असू द्यात. मी एक प्रेमळ, सलोख्याने वागणारी व शांतता प्रिय व्यक्ती आहे. मी माझ्या परमेश्वराशी, त्या दिव्य एनर्जी सोर्सशी एकरूप झालेली आहे. मी त्या परमात्म्याशी, त्या दिव्य एनर्जी सोबत, ऊर्जेसोबत एकरूप झालेली आहे. माझ्या जीवनात मी अगदी योग्य जागी आहे. माझ्या जीवनात मी अगदी योग्य जागी आहे. मला प्रिय असलेल्या गोष्टी मी करते. मी अत्यंत सुखी आणि समाधानी आहे. मला प्रिय असणाऱ्या गोष्टी मी करते. मी अत्यंत सुखी आणि समाधानी आहे. माझे घर मला प्रोटेक्शन देतं. मला सुरक्षिततेचा भाव देतं. माझा परिवार मला पूर्ण सपोर्ट करतं. माझे नातेवाईक प्रेमपूर्वक माझ्याशी व्यवहार करतात. विपुलता, समृद्धी तसेच सुरक्षितता मला मिळते आहे. अष्टलक्ष्मी माझ्यावर प्रसन्न आहे. सुख, शांती, समाधान, उन्नती, प्रगती
ही दिव्य सोनेरी ऊर्जा भरभरून माझ्याकडे घेऊन आलेली आहे. अष्टलक्ष्मी माझ्यावर प्रसन्न आहे. या दिव्य ऊर्जेने, त्या परमात्म्याने मला आशीर्वाद दिलेला आहे की मी माझ्या जीवनात सुख, समृद्धी, शांती, समाधान, उन्नती, प्रगती, ऐश्वर्य उपभोगते आहे. अष्टलक्ष्मी माझ्यावर प्रसन्न आहे. मी अतिशय दयावान आणि प्रेमळ व्यक्ती आहे. त्यामुळे तो परमेश्वर सदैव माझ्यासोबत वास करत असतो. रम 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 रिलॅक्स. त्या दिव्य परमात्माच्या कृपेमुळे कालपासनं आणि आजपर्यंत आपले 3 चक्र, मूलाधार चक्र, स्वादिष्ठान चक्र आणि मणिपूर चक्र हे स्वच्छ झाले आहेत आणि त्या दिव्य ऊर्जेने भरलेले आहेत. आपल्या रस्त्यातले सगळे ऑब्स्टॅकल्स, सगळे ब्लॉकेजेस डिलीट झाले आहेत आणि सगळे रस्ते ऊर्जेने भरलेले आहेत. आपले चक्र स्वच्छ झाल्यामुळे आपल्या शरीरातले, मनातले सगळे विकार दूर झालेले आहेत. चला तर त्या परमात्म्याचे आभार मानूया. त्याच्या कृपेमुळे या 3 चक्रांमधले हे 3 चक्र जे काही आपल्या शरीरातले पार्ट्स किंवा भाग कंट्रोल करतात, ते स्वस्थ आणि निरोगी झालेले आहेत. आपल्या जीवनाचा बेस पक्का झालाय. आयुष्यात क्रिएटिव्हिटी वाढली आहे. समाधान, आनंद, शांतता वाढलेली आहे.
अष्टलक्ष्मी आपल्या सगळ्यांवर प्रसन्न होते आहे, झालेली आहे. या सगळ्या गोष्टींसाठी त्या परमात्म्याचे आभार मानूया. डोळे बंदच असू द्यात. दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीत छातीच्या समोर आणा. हळुवारपणे हे हात सहस्रार चक्राच्या वर घेऊन जा. We are humbly thanksgiving to the Supreme Being, Divine Father, Divine Mother, Lord Guruji Meling, Johan Jing Meling Pa, all the great, great one. We thank you to the archangels, holy angels, healing angels, guardian angels, spirit guides, all my spiritual gurus, spiritual masters. Thank you so much. Thank you so much for blessing each and everyone which is present in this meeting with divine love, divine light, divine power, divine healing energy, divine protection, divine success, divine abundance, divine prosperity. Thank you so much. In full faith, thank you so much. With deep gratitude, with deep respect, and lots of love, thank you. Thank you so much, Paramatma. Thank you so much, each and everyone. Atma Namaste.